नमस्कार, मी आहे रुची आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी आज माझ्या स्कूल बेस्ट फ्रेंडला भेटणार आहे, जी माझी लास्ट 16 इयर्स पासूनची खूप जवळची मैत्रीण आहे. सो आम्ही जरी बेस्ट फ्रेंड असलो तरी आम्ही खूप कमी भेटतो अँड ऑल थँक्स टू मी, बिकॉज माझ्याकडे नेहमीच दुसऱ्या 10 गोष्टी करायला असतात. बट आम्ही जेव्हा पण भेटतो आय हॅव टू मेक शुअर की मी मिनिमम अर्धा दिवस तरी तिच्यासाठी काढेन, नाहीतर बेस्ट फ्रेंड टायटल धोक्यात येऊ शकतो. सो फर्स्ट आम्ही मूवी बघायला गेलो, जी की एक सर्वायवल थ्रिलर आणि रोमॅन्टिक ड्रामा होती. तुम्ही हा मूवी पाहिलात का मला कमेंट करून नक्की सांगा. मूवीनंतर आम्ही थोडा वेळ मॉलमध्ये फिरलो, विंडो शॉपिंग आणि खूप सारी गॉसिप. मग आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंट बार्बेक्यू नेशनला लंचसाठी गेलो. यावेळी आम्ही ऑलमोस्ट 3 मंथ्सने भेटलेलो, त्यामुळे ओव्हर फूड आम्ही खूप जास्त गप्पा मारल्या, ओल्ड मेमरीज आणि न्यू अपडेट्स. आम्ही दोघी पण खूप जास्त फूडी आहोत, त्यामुळे बार्बेक्यू नेशनला जेव्हा पण जातो फुल पैसे वसूल करतो. तिथे आम्ही चाट, स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डेझर्ट अशा सगळ्याच गोष्टींवर खूप जास्त ताव मारला. ऑनेस्टली सांगायचं तर स्टार्टर्सनेच आमचं खूप जास्त पोट भरलेलं, पण डेझर्टसाठी पोटात ऑलवेज एक स्पेशल जागा रिझर्व असते. मग इव्हिनिंगपर्यंत मॉलमध्ये थांबलो आणि मग घरी गेलो. घरी आल्यावर लगेचच मी आणि दिलपेश डीमार्टला गेलो. जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलेलं, माझे मम्मी पप्पा आणि मामा मामी घरी जेवायला येणार होते आणि त्यासाठीच डीमार्टमधून थोडं सामान घ्यायचं होतं. सामान घेऊन घरी आलो अँड मग फायनली मी आराम केला. आजसाठी फक्त एवढंच. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.